जय शिवराय. मी नितीन जोरे, शिवजन्मभूमी ट्रेकर्स यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं सरस स्वागत. आणि आज विजयादशमी आहे, दसरा, सीमोल्लंघन, आणि त्यानिमित्तानं आम्ही सोनगिरी किल्ल्यावरती आज दुर्गपूजनासाठी आलेलो आहे. आणि माझ्यासोबत आहे राज, आमचा सोबतचा 28वा दुर्गदर्शन आमची भटकंती आहे. आणि आता सकाळचे 10 वाजलेले आहेत. केळवली गावामधनं पुढे येऊन या पठारावरती, डोंगरावरती जिथपर्यंत बाईकचा रस्ता आहे तिथपर्यंत आम्ही बाईक आणून त्या ठिकाणी पार्क केलेले आहे. आणि आता आमची किल्ल्यावरची चढाई सुरुवात झालेली आहे. आणि आज दुर्गपूजनानिमित्त किल्ल्यावरती दुर्गपूजन होणार आहे. व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पहा. का थोडं विश्रांतीसाठी आता बसलेलं आहे. पूर्ण घामाघूम झालेलं आहे. 40 मिनटात आम्ही जवळपास बराचसा पल्ला पार केलेला आहे. आणि नेहमीप्रमाणे राजचा हा दुसरा ट्रेक आहे या किल्ल्यावरचा, परंतु रस्ता मात्र नेहमीप्रमाणे विसरलेला आहे. आणि त्यामुळे झालेली दुरावस्था. खरं तर त्याची चूक नाही याच्यामध्ये काही, परंतु हे दिवस जे आहेत, आपल्या उंची एवढं गवत डोंगरांवरती असतं, किल्ल्यांवरती असतं, त्यामुळे आपल्याला रस्ता शोधणं खरं तर चॅलेंजिंग असतं. त्यामुळे भटकण्याचे बहुतांश चान्सेस असतात. त्यामुळे अनेक प्रसंगांना, त्रासाला आपल्याला सामोरं जायला लागतं. आणि त्याची आम्हाला अनेक ठिकाणी आलेला अनुभव, अनघाईनंतरचा दुसरा अनुभव आहे. त्यामुळे शक्यतो या दिवसांमध्ये जर रस्ते दिसत नसतील तर दुर्गभ्रमंती टाळलेली कधी पण चांगली. कारण या दिवसामध्ये सर्पांचा उपद्रव हा जास्त प्रमाणात असतो. आणि आपल्याला सर्पांविषयी माहिती असणं खूप गरजेचं आहे. जर आपण ह्या दिवसांमध्ये दुर्गभ्रमंती करत असेल किंवा घाटवाटा फिरत असेल तर आपल्याला सर्पांविषयी, विषारी कुठले, बिनविषारी कुठले, याची माहिती असणं खूप महत्त्वाचं आहे. थोडासा आराम करून आता पुन्हा आम्ही किल्ल्याच्या माथ्यावरती जाण्यासाठी सज्ज होणार आहोत. बघू शकता घाम खूप निघलेला आहे. आता पुढे बघूया किती घाम निघतो तो. सर्व नितीन दादाची कृपा. इथे पाठीमागे एक बोर्ड लावलेला आहे किल्ल्याचा मार्ग दाखवण्यासाठी, किल्ले सोनगिरीकडे. आणि आपला रस्ता हा योग्य आहे याची मात्र आता खात्री झालेली आहे. म्हणजे माझ्यावरती विश्वास नव्हता. दोन 2500 फूट उंच असलेला हा सोनगिरी किल्ला आहे. आणि या ठिकाणी येण्यासाठी अनेक मार्ग आहेत. आम्ही जो आलेलो आहे तो केळवली गावामधून आलेलो आहे. त्यानंतर पळसदरी स्टेशनला उतरूनसुद्धा जो रेल्वे मार्ग आहे, रेल्वे ट्रॅक आहे, तिथूनसुद्धा येण्यासाठी मार्ग आहे. त्यानंतर केळवली स्टेशनवरती उतरून तिथूनसुद्धा येण्याचा मार्ग आहे. अशा अनेक मार्ग आहेत, परंतु आम्ही केळवली गावामधून जो रस्ता या किल्ल्याकडे येतो, बाईक असल्यामुळे
अर्ध्यापर्यंत आपण बाईक आणू शकतो. त्या पठाराच्या थोडंसं पाठीमागे आपण गाडी पार्क करून वरती मग मात्र आपल्याला चालत यावं लागतं. आणि मध्यम श्रेणीचा असला हा किल्ला फारशी अवघड चढाई नाही आहे, परंतु थोडासा फेरा मारून त्या किल्ल्यावरती यावं लागतं. शॉर्टकट जर मारायचा असेल तर थोडंसं दमछाक नक्की होते, जी आमची झालेली आहे. आम्ही देखील शॉर्टकट मारण्याच्या नादामध्ये थकलेलो आहे, परंतु वेळ वाचवण्यासाठी आम्ही एक शॉर्टकट मार्ग स्वीकारून वरती आलेलो आहे. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी डास मोठ्या प्रमाणात आहे, गवत वाढलेलं असल्यामुळे. तर या किल्ल्यावरती येत असताना फुल स्लीवचे शर्ट, टी शर्ट किंवा फुल पॅन्ट घालून येणं गरजेचं आहे. आणि पावसाळ्यामध्ये किंवा पावसाळ्यानंतर जवळपास नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत गवत मोठ्या प्रमाणात वाढलेलं असतं, त्यामुळे या ठिकाणी सरपटणारे प्राणी देखील भरपूर पाहायला मिळतात. त्या दृष्टीने या किल्ल्यावरती योग्य ती काळजी घेऊन येणं गरजेचं आहे. पायामध्ये शूज असणं गरजेचं आहे, कारण साप, विषारी, बिनविषारी अनेक प्रकारचे साप या वाटेवरती आपल्याला पाहायला मिळतील. गवत असल्यामुळे आपल्या पटकन लक्षात येत नाही, परंतु त्या दृष्टीने शूज प्रॉपर असणं गरजेचं आहे. फुल स्लीव शर्ट घालणं गरजेचं आहे, कारण डास या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहेत. मी तर फुल स्लीवचे किंवा स्लीव्ज मी घातलेले आहेत टी शर्ट नंतर, परंतु राजने मात्र स्लीव्ज घातलेले नाही. हाफ टी शर्ट असल्यामुळे डास त्याला मोठ्या प्रमाणात चावलेले आहेत. आणि आता त्याचा त्रास त्याला व्हायला लागले, कारण आता गरमी आहे, सूर्यप्रकाश आणि सूर्य डोक्यावर आल्यामुळे प्रखर असं ऊन जाणवते. शिवाजी महाराज की जय. असं गेलो असतं पूर्ण कोरडं थंड ते लिकेज आहे टाका, पूर्णपणे लिकेज आहे. जबरदस्त खोली. येतोय पुरणपोळी. असं बोलतात की जो पुरंदरचा तळ झाला त्या तळामध्ये या किल्ल्याचा पण समाविष्ट होतो, म्हणजे हा किल्ला पण समाविष्ट होता, पण तसं नाही आहे. या किल्ल्याचा इतिहास फारसा नाही आहे, पण सुरत महाराजांनी लुटली त्याच्यानंतर जो आपला नाणे घाट आणि बोरघाट या दोन घाटांवरती लक्ष ठेवण्यासाठी छोटे छोटे किल्ले म्हणजे तयार केले. त्यामध्ये पेठचा किल्ला होता, भिवगड होता, मग हा सोनगिरी आला, मागच्या बाजूला राजमाची आहे, समोर सोंडाई आहे, पलीकडे पेब आहे, आणि मग तिकडे ती बोरघाट चालू झाला. बोरघाटाची तिथं आपला नाणे आपला हा आहे दिवसनोज बोरगिरी. हां, तर ते अशी किल्ल्यांची ही एक सीमा आहे. सीमा म्हणजे एक बॉर्डर आहे. तर आपलं तर कोकण आणि वरचा घाट माता
या दोघांना जोडणारा हा रस्ता इथून होतो. म्हणजे राजमाची आणि राजमाची मागे आणि राजमाची आणि सोनगिरी यांच्यामधून आपल्या घाटाची आणि कोकणाची एक सीमा आहे. त्यासाठी सीमेवरती असलेले हे किल्ले आहेत आणि हे दळणवळणावर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्यांचा वापर झाला होता. रायगड जिल्ह्यामध्ये नागोठणे इथे एक सोनगिरी किल्ला आहे. त्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये एक सोनगिरी किल्ला आहे आणि हा पुणे जिल्ह्याच्या हद्दीमध्ये येणारा, परंतु खालापूर कर्जतच्या नजीक असलेले पळसदरी किंवा केळवली गाव यांच्या जवळ असलेला हा सोनगिरी किल्ला आहे. परंतु याची हद्द किंवा पुणे जिल्ह्याच्या हद्दीमध्ये हा सोनगिरी किल्ला येतो. असे 3 किल्ले माहितीत असलेले महाराष्ट्रामध्ये आहेत. त्यातला पुणे जिल्ह्याच्या हद्दीमध्ये येणारा हा सोनगिरी किल्ला आज आम्ही पाहण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे आणि किल्ला